नमस्कार शेतकरी बांधवांनो, जर तुमची ई-पीक पाहणी होत नसेल, जर तुम्हाला लोकेशनचा प्रॉब्लेम येत असेल, फोटो अपलोड होत नसेल, तुम्हाला तुमचं क्षेत्र दाखवून नसेल, तर या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहेत. तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा. सर्वात पहिले ही जी ॲप्लिकेशन आहे ते तुम्हाला प्ले स्टोअरवरती जाऊन डाउनलोड करून घ्यायचं आहे. तर याचं जे काही नवीन ॲप इथं आलेलं आहे, जे काही नवीन व्हर्जन 4.0.0 जे की लेटेस्ट व्हर्जन इथं आलेलं आहे. त्याचप्रमाणे तुम्ही ई-पीक पाहणी 1 ऑगस्टपासून इथं सुरू झालेली आहे. तर 14 सप्टेंबरपर्यंत तुम्ही तुमची ई-पीक पाहणी करून घ्यायची आहे सर्व शेतकरी बांधवांनी. तर इथं प्रोसेससुद्धा दिलेली आहे. तर जर तुमच्या मोबाईलमध्ये ॲप्लिकेशन वर्क करत नसेल तर तुम्हाला इमर्जन्सी लोकेशन सर्व्हिस बंद ठेवावी लागणार आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला वायफाय वापरता येणार नाही. त्यानंतर तुम्हाला एरोप्लेन मोडला टाकून काढायचा आहे तुमचा मोबाईल. तर ॲप्लिकेशन जर अपडेट नसेल तर अपडेट करून घ्यायची आहे. तर इथं सर्वात पहिले आपला जो काही महसूल विभाग आहे त्यामध्ये सिलेक्ट करायचा आहे. त्यामध्ये अमरावती आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, कोकण आहे, नागपूर आहे, नाशिक आहे की पुणे आहे. तर आपलं अमरावती येतं तर आपण इथं अमरावती सिलेक्ट करणार आहे. यारोवरती क्लिक करणार आहे. यारोवरती क्लिक केल्यानंतर इथं थोडं लोडिंग घेईल. त्यानंतर इथं शेतकरी म्हणून लॉग इन करा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आता इथं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर, आता ज्यांनी कोणी नवीन नोंदणी केलेली नसेल तर नवीन नोंदणी करून घ्यायची आहे. त्याच पद्धतीने तर इथं नवीन खातेदार नोंदणी कशा पद्धतीने करायची यावरती आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तर लगेच पहा. त्यानंतर इथं आता मोबाईल नंबर टाकून सांकेतिक पाठवा या ऑप्शनवरती आपण क्लिक करणार आहे. क्लिक केल्यानंतर इथं सांकेतिक नंबर आता येणार आहे. तर सांकेतिक नंबरसुद्धा आपल्याला आलेला आहे. तर इथं सांकेतिक नंबर आपण टाकून घेऊ. लॉग इनवरती क्लिक करणार आहे. लॉग इनवरती मी जसं क्लिक करेल तर यामध्ये आता इंटर होऊन जाईल मी. तर मी यावरती ऑलरेडी व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेले आहेत. तर लगेच पहा. तर इथं तुम्हाला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर इथं खाली नाव येऊन जाईल तुमचं. नाव आल्यानंतर सिलेक्ट करा. एरोवरती क्लिक करा. एरोवरती क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला यामध्ये आपण इंटर झालेलो आहोत. तर आता ई-पीक पाहणी, तर आता बरेच शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी तर होत नाही आहे. तर त्याचं मेन कारण म्हणजे ई-पीक पाहणीचं सर्व्हर इथं डाऊन आहे. तर आता सध्याची ई-पीक पाहणी इथं कोणाचीच होणार नाही. पीक माहिती नोंदवा यावरती क्लिक केल्यानंतर तुमचं नाव दाखवेल, डेट दाखवेल. त्यानंतर पिकाची माहिती पहा यावरती क्लिक करून तुम्ही ई-पीक पाहणी झाली की नाही ते चेक करू शकता. यावरती क्लिक केल्यानंतर खाते क्रमांक ते इथं येऊन जाईल, सिलेक्ट करा. इथं क्लिक केल्यानंतर इथं गट क्रमांकसुद्धा येऊन जाईल, त्यावरती क्लिक करा. तर इथं तुम्हाला आपण क्लिक करून घेऊ. त्यानंतर आपलं जे काही क्षेत्र आहे इथं तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही एखादं पीक इथे सिलेक्ट करून घ्या. तर डेमोसाठी व्हिडिओ बनवतो आहे आपण. एक पीक असेल तर एक सिलेक्ट करा. एकापेक्षा जास्ती असेल तर बहुपीक इथं सिलेक्ट करायचं आहे. क्षेत्र टाकायचं आहे तुम्हाला. पूर्ण असेल तर पूर्ण सिलेक्ट करा. एक पिकासाठी आहे ते. 2 असेल तर 2 सिलेक्ट करा. तुमचं जेवढं काही क्षेत्र असेल तेवढं क्षेत्र इथं तुम्हाला टाकायचं आहे. तर इथं आपण जे इथं बहुपीक सिलेक्ट केलेलं आहे इथं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तर आपला हंगाम इथं खरीप सिलेक्ट करून घ्या. खाली यायचं आहे. त्यानंतर इथं आपलं जे काही शेतामध्ये आहे मुख्य पीक ते टाकायचं आहे. तर 1.30 आपण इथं सोयाबीन केलेलं आहे. लागवडीची तारीख इथं टाकायची आहे. तर डेमोसाठी आपण 23/6/2025 टाकून देऊ. दुसरं पीक यामध्ये आपण ॲड करायचं आहे ते 1 हेक्टर टाकून देऊ. तर त्यामध्ये कापूस टाकणार आहे. तेच डेट टाकणार यामध्ये मी. तर खाली येणार आहे. तर कोरडवाहू आहे जे की तुम्ही यामध्ये सिलेक्ट कराल ते तुमच्या सातबारावर येणार आहे. तर मी तर कोरडवाहू सिलेक्ट करेल. पुढे जाईल. पुढे गेल्यानंतर आता बरेच शेतकऱ्यांचे कमेंट्स येतात की भरपूर जण घरून ई-पीक पाहणी करून पाहत आहे, पण घरून होणार नाही. तर तुम्हाला शेतामध्ये जाऊनच तुमची ई-पीक पाहणी इथं करावी लागणार आहे. शेतामध्ये जाऊन ई-पीक पाहणी करत असताना बरेच जणांचं क्षेत्र इथं दाखवत नाही आहे. तर इथं पुढे जा यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला GPS अचूकता जी की इथंच अडवण्यात येईल. तर अशा शेतकऱ्यांनी तुम्ही तुमच्या शेतामध्ये जाऊन ई-पीक पाहणी करायची आहे. तर ई-पीक पाहणी जर होत नसेल तर 1 ते 2 दिवसांमध्ये हे जे सुरळीत ॲप आहे इथं सुरू होणार आहे. त्यानंतर आता ई-पीक पाहणी झाली की नाही ते कशा पद्धतीने पाहायचं आहे त्यावरती सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे. त्यानंतर आता बरेच शेतकऱ्यांची कमेंट्स येतात की क्षेत्र दाखवत नाही, लोकेशनचा प्रॉब्लेम आहे, फोटो अपलोड होत नाही. तर हे ॲप्लिकेशन सध्या वर्क करत नाही आहे. ॲप्लिकेशनमध्ये जराशी तांत्रिक अडचणीमुळे ही जी ॲप्लिकेशन आहे सध्या वर्क करत नाही आहे. जसे की याबद्दल अपडेट येईल तर सर्वात पहिले आपल्या चॅनलवरती अपडेट मिळेल तुम्हाला. तर घाबरण्याचं काही कारण नाही. ई-पीक पाहणी ॲप्लिकेशन लवकरच व्यवस्थित सुरू होणार आहे. तर लोकेशन प्रॉब्लेम असो की फोटो, त्यानंतर माहिती इन्फॉर्मेशन फिल होत नसेल माहिती, त्यानंतर तुमचं क्षेत्र 0-0 दाखवत असेल तर अशा सर्वांसाठी बातमी आहे की लवकरच ही ॲप्लिकेशन इथं सुरू होणार आहे. ज्यांनी कोणी ई-पीक पाहणी करत आहात तर थांबा.
तर हा व्हिडिओ पहा तुम्ही सर्वप्रथम. तर तुम्हाला ई पीक पाहणी करताना जे काही अडचणी येत आहेत तर लवकरच त्यावरती दुरुस्ती जी काही ॲप्लिकेशनमध्ये जी काही सुधारणा करण्यात येणार आहे. तर याबद्दल जर तुमच्या मनामध्ये काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू.